रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सामोरं जाईल. तुम्हाला या ठिकाणी कळलं, परवा या ठिकाणी आमच्यातले काही लोक गद्दार झाले. त्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, आज मुरुड शहरामध्ये सगळं लालेलाल करण्याचं काम त्यांनी केलं. हे चित्र सगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी, शेका पक्ष, काँग्रेस आणि या ठिकाणचे इतर विविध संघटना, आमचे लोंढे जे आहेत, या विविध उल्का महाजन, ह्या वेगळ्या विविध सामाजिक आणि विविध विशिष्ट गोष्टींनी काम करणाऱ्या ज्या NGO आहेत, त्यासुद्धा आज गीत्यांसाठी काम करतात. आणि याच्या ठिकाणी मी आज भाषणामध्ये बोललो, मला 77ची आठवण होते आहे की रोज एक आज भाजपकडनं खासदार पळण्याची सुरुवात देशामध्ये सुरू झालेली आहे आणि ती सुरुवात या पद्धतीनेच राहिली. उद्या तिकीट वाटप फायनल झाल्यानंतर तुम्हाला देशातलं चित्र बदललेलं दिसेल आणि म्हणून या ठिकाणी तटकरे पडणारी काळ्या दगड्यावरची रेघ आहे. त्यांच्याबरोबर फिरणारे लोक आहेत, ते पण आम्हाला सांगतात याला पाडा, आम्ही येऊ शकत नाही. कोण कुठे ह्याच्यामध्ये अडकले, कोण कुठे कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकले आणि 5 वर्षामध्ये अपयशी खासदार म्हणून याचं नाव या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे. गीते साहेबांनी काम कमी केलं असेल, पण त्यांनी संपर्क या जिल्ह्यामध्ये ठेवला आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे गीतेंच्या अंगावर कुठलाही डाग नाही आहे. हे त्यांचं भांडवल मोठ्या प्रमाणात आहे. काम करतील, कमी करतील, परंतु या ठिकाणी त्यांनी जी कामं केली केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये ती होती, पण त्यांनी संपर्क ठेवला नाही. आज आमचा खरा राग होता आमच्याबरोबर. त्यांनी जनतेची कामं केली पण आमच्याबरोबर संपर्क ठेवला नाही. आज एका माजी काँग्रेसच्या आमदारांनी माझ्याजवळ काल फोन केला, तर गीते माणूस चांगला आहे आणि लकी पण आहे. आज त्यांना वेगळं वातावरण मिळालेलं आहे. तुम्ही बघता, तुम्ही फिरतात, माझ्यापेक्षा तुम्हाला जिल्ह्यातली आणि मतदारसंघातली माहिती आहे, कोण काय बोलतं काय नाही आहे. पण 5 वर्षाकरते खासदार म्हणून जे काम करायला पाहिजे ती कामं त्यांनी केलेली नाहीत. हे आणि कुठल्या तोंडाने ते आता मतमागाला जाणार. जो मेळावा झाला होता या ठिकाणी 4 दिवसापूर्वी, आम्ही शिल्लक ठेवणार नाही, शेकाप कसं बघताय या प्रतिक्रिया? त्याला तिथे निवडून येऊन दे. त्याच्या मतदारसंघात दोघंही बहीण भाऊ एकत्र झाले तरी बीडमध्ये वेगळं चित्र होईल, एवढंच मी सांगतो. आता त्याच्या बारशेच्या गुऱ्या मी खाल्लेल्या आहेत. त्याच्या आधी शेका पक्ष कधी संपणार नाही. मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले, आमदार खासदार सोडून गेले. शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाची मतं आहेत तिथेच आहेत. एक तरी मत कमी झालं का कुठल्या मतदारसंघामध्ये? आणि आज जे गेले ते फसलेत, जे गेले त्यांचे फसलेले आहेत. त्यांना तोंड दाखवायला पण आता जागा राहिली नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. पण पक्ष बदलला आणि शेका पक्ष गेला तो कधीच मोठा होऊ शकत नाही.